झी 24 तास एक पाऊल पुढे. गझल प्रेमींसाठी खुश खबर आहे. आपल्या अनोख्या गझलांनी देश परदेशातल्या रसिकांना एका वेगळ्याच विश्वात नेणारे प्रसिद्ध गझलकार भीमराव पांचाळे चाहत्यांसाठी नव्या जुन्या गझलांचा खजिना घेऊन येत आहेत. श्वास गझल हा त्यांचा नवीन अल्बम येत आहे. त्याच निमित्तानं त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूया. तब्बल 6 वर्षानंतर गझल नवाज भीमराव पांचाळ यांनी आपल्यासाठी एक खास अल्बम आणलेला आहे, श्वास गझल. आता आपल्यासोबत स्वतः गझल नवाज पंडित भीमराव पांचाळजी आहेत. खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. सगळ्यात आधी तर एक आम्हाला कंप्लेंट करावीशी वाटते तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या निमित्तानं. असं सांगावंसं वाटतं की खरंच 6 वर्ष म्हणजे खूप मोठा गॅप होता हा, पण हा इतका उशीर का झाला? खरं तर माझाच आळस नडला. काही तब्येतीची कारणं, काही दौऱ्यांची कारणं, आणि कसं असतं की दौरे, बाहेरच्या मैफिली हा एक वेगळाच भाग आहे, आणि स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करणं हा एक वेगळा भाग आहे. त्याच्यासाठी आवाज वेगळा तयार ठेवणं, त्याच्यासाठी वेगळी तयारी करणं. मैफिलीमध्ये कसं वेळेचं बंधन नसतं, आणि त्या अनुषंगाने मग ते सगळी वेगळी तयारी करावी लागते. आणि मला तर जरा जास्तच तयारी करावी लागते रेकॉर्डिंग म्हटलं की. आणि या त्या कारणाने तो अक्षम्य उशीर माझ्याकडून खरंच झाला. पण याच्या पुढे तसा उशीर होणार नाही याची मी काळजी घेईल. आणि रसिकांच्या इतक्या तक्रारी होत्या की मलाच ते बरं नव्हतं वाटत मनाला. आणि हा श्वास गझल म्हणजे जणू काही एक प्रकारे माझा श्वासच मोकळा झाला ह्या अल्बमच्या निमित्ताने, असं मी म्हणेन. नक्कीच अल्बमची खासियत आहे की आधीच्या पिढीचे, आत्ताचे आणि मधल्या पिढीचे असे एक वेगळा संगम आहे गझलकारांचा. काय सांगावंसं वाटतं एकूण अल्बममधल्या गझलांबद्दल? या श्वास गझलमधल्या बऱ्याचशा गझल अशा आहेत की ज्या मी 30 वर्षापूर्वी स्वरबद्ध केल्या होत्या. काही गझल अशा आहेत की ज्या आत्ता नुकत्याच म्हणजे ह्या 6-7 वर्षापूर्वीच्या अगदी नवीन गझल करायच्या आहेत. म्हणजे जुनी पिढी, मधली फळी आणि आताची, ह्या तिन्ही पिढीतल्या गझलकारांचा हा संगम आहे. मग त्या पहिल्या पिढीतले सुरेश भट साहेब, ज्यांना आपण मराठी गझलचे खलिफा म्हणतो, बदिउज्जमा खावर साहेब आहेत. मधल्या फळीतले मधुसूदन नानिवडेकर आहेत. आणि नवीन फळीमधले सुनील तांबे आहेत, वीरेंद्र बेडसे, प्रमोद खराडे, हे नवीनही गझलकार आहेत. आणि नवीन आणि जुने ते एकत्र यावेत, आणि नवीन जुन्याचा एक वेगळा आनंद, वेगळा जायका रसिकांना मिळावा, हाही त्यामागचा एक उद्देश होता. नक्कीच गझल्स तुमचे आहेत, संगीतही तुमचं आहे. प्रेक्षकांसाठी एक नक्कीच एक मेजवानी ठरणार आहे हा अल्बम जो आहे. प्रेक्षकांना काय सांगावंसं वाटतं, किती वेगळेपणा आहे अल्बममध्ये? अल्बमचं वेगळेपण म्हणजे त्यातल्या वेगवेगळ्या मूड्सच्या गझल. जसं एक दुःखाचा सूर आहे, तसंच खेळीमेळीचंही आहे, तसंच सामाजिकता पण आहे. अशा अनेक प्रकारच्या मनोभूमिकेवर, सामाजिक परिस्थितीवर आधारलेला गझल. आणि एकच सूर नाही ठेवला, एकच मूड नाही ठेवला, तर त्या मूडमध्ये सामाजिकता आहे, प्रेम आहे, तक्रार आहे, एक वेदना आहे. त्याचप्रमाणे रागांमध्ये व्हरायटी आहे, तालांमध्ये व्हरायटी ठेवली आहे. अशा विविध अंगाने मी तो विचार या अल्बमसाठी केलेला आहे. तसं मी नेहमी वेगळा विचार करतो की रसिकांना वेगळं काय नवीन नवीन दरवेळी देता येईल. तर यावेळेस मात्र हा प्रामुख्याने विचार केला आहे मी. नक्कीच गझल गायनाची एक भावरम्य अशी मैफल जी आहे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पण श्वास गझल खूपच उत्तम, अप्रतिम गझल आहे, त्यामुळे खास एक छोटीशी झलक त्यांच्यासाठी. एक शेर. श्वास गझल, श्वास गझल, निश्वास गझल, जगण्याचा विश्वास गझल.
शेर बघा काय सुंदर लिहिलंय. ललनेचा जुलमी नखरा. गझल काय काय आहे, गझल हेही आहे तेही आहे, सगळ्यांना सामावून घेतलाय गझलने. तर हा एक मूड बघा गझलच्या आहे ह्या शेरामधला. ललनेचा ललनेचा जुलमी नखरा, जुलमी नखरा. ललनेचा ललनेचा जुलमी नखरा. हाय गुलाबी, हाय गुलाबी फास गझल. हाय गुलाबी श्वास गझल. जगण्याचा विश्वास गझल. ध्यास गझल, निश्वास गझल. असं क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे खरंच खूप सुंदर. एक जाता जाता एक प्रश्न खास तुमच्यासाठी करावासा वाटतो की अनेकदा देश विदेशात दौरे होत असतात. मला वाटतं तब्बल 15 ते 16 देश मध्ये जाऊन तिथे परफॉर्मन्स झालेला आहे आणि आता मला वाटतं नुकतंच तुम्हाला न्यूझीलंडलाही जायचं आहे. क्या बात आहे, त्याबद्दल थोडंसं. मला असं वाटत होतं की बाहेर कोणाला माहीत असेल मराठी गझल, कोण आपल्याला बोलवणार. पण जेव्हा काही वर्षांपूर्वी अमेरिकेला जायचा योग आला आणि तिथे उपस्थिती बघितली रसिकांची, 3000 रसिक आणि भरभरून दाद. आणि इतकंच नव्हे तर मी किनारे सरकताना पाहिले, आयुष्य तेच आहे, अशा गझलांच्या फरमाईशी जेव्हा तिथे आल्या तेव्हा माझा एकदम आनंद विभोर झालो मी की सगळीकडे मराठी गझल पोहोचली आहे. हा जो माझा मला जो विश्वास नव्हता तो विश्वास त्यांनी माझा जागृत करून दिला की असं नाही आहे, तुम्ही रसिकांना कुठेही अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. आम्ही सगळं ऐकून आहोत, सगळी तुमची नोंद आमच्याकडे पण आहे, फक्त तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायला आम्हाला आज मिळालं. तसंच स्वित्झर्लंड, हॉलंड, किती सांगू तुम्हाला, गल्फ देशांमध्ये खूप मनापासून आणि भरभरून दाद देऊन ऐकतात आणि कौतुक करतात. मराठी गझलचा झेंडा 7 समुद्रापलीकडे गेलाय याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि माझं काय, सगळ्या गझलकारांचंच काय, सुरेश भटांचं एक स्वप्न साकार झालंय असं म्हणावं. नक्कीच भीमरावजी, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी इतक्या आपुलकीने तुम्ही बोललात आणि इतकी अप्रतिम गझलं आम्हाला ऐकवलीत. खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. शुक्रिया शुक्रिया. नक्कीच. तेव्हा मराठी गझलांची भावरम्य मैफल तुम्हाला या अल्बमच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह जयंती वागधरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.